नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की एक नवीन महत्त्वपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. म्हणजेच की जर ह्या योजना आहेत म्हणजेच की ती महिलांसाठी नक्कीच महत्त्वपूर्ण फायदा आहे. म्हणजेच की आजची जी योजना आहे ती म्हणजेच की LIC अंतर्गत महत्त्वपूर्ण योजना आहे की नवीन योजना महाराष्ट्र सरकार अंतर्गत LIC अंतर्गत सुरू करण्यात आलेली आहे. ज्या योजनेअंतर्गत महिलांना आता प्रत्येक वर्षाला 7,000 रुपये, दुसऱ्या वर्षाला 6,000 रुपये, तिसऱ्या वर्षाला 5,000 असं असतं स्टायपंड आणि योजनेअंतर्गत तुम्हाला दिले जाणार आहे. ही योजना कशा प्रकारे राबवली जाणार आहे ते आपण बघणार आहोत की हा जॉब रोल कशा प्रकारे आहे. म्हणजेच की आपण संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की बीमा सखी योजना LIC बीमा सखी योजना या योजनेसाठी डिटेल माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. या अंतर्गत तुम्हाला प्रत्येक वर्षाला 48,000 रुपये म्हणजेच की पहिल्या वर्षाला 7,000 रुपये, दुसऱ्या वर्षाला 6,000 रुपये आणि तिसऱ्या वर्षाला तुम्हाला 5,000 रुपये या ठिकाणी दिले जातात. कशा प्रकारे अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघत आहोत की तुम्ही जर माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. भारतीय जीवन विमा योजनेअंतर्गत महिला करिअर एजंट अभ्यासिका म्हणजेच की अभ्यर्थी किंवा केली सामान्य अनुवेद केला आहे त्याबद्दलची डिटेल माहिती आपण आता बघणार आहोत की म्हणजेच की सर्वसाधारण जी काही सूचना असतील ती सर्व सूचना आपण इथे आजच्या व्हिडिओमध्ये अटी शर्ती काय आहे व अटी शर्तीमध्ये तुम्ही बसत आहात का हे नक्की तुम्ही जाणून घ्या. ऑनलाईन अर्ज करून हा जॉब रोल इथे मिळू शकता. जर LICची बीमा सखी म्हणजेच की MCA योजना ही या महिलांसाठी अनेक एक शिष्यवृत्ती योजना असून तिचा कालावधी हा 3 वर्षाचा असणार आहे. पहिली बाब म्हणजेच की MC योजनेअंतर्गत एखाद्या व्यक्तीची नियुक्ती महामंडळाचा कर्मचारी म्हणून पगारी नियुक्ती मानली जाणार नाही. म्हणजेच की अर्ज करणाऱ्या तारखेला किमान वय 18 वर्ष तुमच्या कंप्लीट असणे आवश्यक आहे व प्रवेशाच्या वेळी किमान वय म्हणजे 70 वर्ष असणे पाहिजे. कमीत कमी 18 वर्ष कंप्लीट असले पाहिजे आणि जास्तीत जास्त 70 वर्ष तुम्हाला नसावे. या वर्षापेक्षा असेल तर तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकत नाही. किमान शैक्षणिक पात्रता 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. प्रत्येक शिष्यवृत्ती वर्षादरम्यान MCNC पूर्ण करायची कामगिरी आता इथे दिलेली आहे. कामगिरी काय आहे की पहिल्या वर्षांमध्ये कमिशन तुम्हाला 48,000 रुपये इथे दिले जाणार आहे. त्या अगोदर तुम्हाला जे काही वरील 24 दिसते व जीवनांची संख्या म्हणजेच की जी काही LIC आहे ते तुम्हाला इथे 24 LICचे इथे रोल करायचे आहे. म्हणजेच की तुम्हाला प्रत्येक महिन्याला 2 LIC तुम्हाला इथे विकायचे आहे. त्यांच्या अंतर्गत तुम्हाला 48,000 रुपये बोनस इथे दिलं जाणार आहे. देयन विद्या वेतन हे कशा प्रकारे आहे की पहिल्या वर्षी 7,000 म्हणजेच की प्रत्येक वर्षाला महिन्याला तुम्हाला ते 7,000 रुपये दिले जाणार. दुसऱ्या वर्षी तुम्हाला 6,000 अशी अट आहे की दुसरी शिष्यवृत्ती वर्षाला संबंधित महिन्याच्या अखेरपर्यंत पहिल्या शिष्यवृत्ती वर्षात पूर्ण झालेल्या पॉलिसीपैकी किमान 65% पॉलिसी इथे तुम्हाला सेल कराव्या लागणार आहे. म्हणजेच की जे काय 24 LIC आहे त्यापैकी तुम्हाला 65% तुम्हाला इथे LIC सेल करायचे आहे. तेव्हा तुम्हाला दुसऱ्या वर्षी 6,000 रुपये भेटतील. तिसऱ्या वर्षी 5,000 रुपये या योजनेअंतर्गत दिले जाणार आहे आणि या योजनेची शिष्यवृत्ती प्रत्येक महिलेला मुलीला इथे देण्यात येणार आहे. तर नक्की काय आहे की महिला घरी बसून असतील किंवा ज्यांच्याकडे सध्या काही जॉब वगैरे नाही नक्कीच या योजनेअंतर्गत तुम्ही एक फॉर्म भरून वर्क फ्रॉम होम तुम्ही करू शकता. व्यवसाय इथे हा बिझनेस जॉब करू शकतात. म्हणजेच की विद्यमान एजंट किंवा कर्मचाऱ्यांचे नातेवाईक MCA म्हणून नोंदणी करण्यात पात्र म्हणजेच की असणार आहात. म्हणजेच की त्यांच्या घरांमध्ये कोणतीही MC अंतर्गत अर्ज केला असेल किंवा तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकतात ना किंवा तुमच्या नातेवाईकांमध्ये कोणी LIC एजंट असेल तर तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकत नाही. हे बाब तुम्हाला इथे लक्षात घ्यायची आहे. विद्यमान एजंट MCA म्हणून भारतीयांसाठी अर्ज करू शकत नाही. अर्जासाठी तुम्हाला नवीन अथवा पासपोर्ट आकाराचा फोटो तुम्हाला इथे लागणार आहे. अर्जासोबत खालील कागदपत्र तुम्हाला इथे लागणार आहे आणि वयाचा दाखला तुम्हाला इथे लागणार आहे. पत्त्याचा पुरावा तुम्हाला इथे लागणार आहे आणि अशा प्रकारे 4-5 डॉक्युमेंट तुम्हाला इथे या ठिकाणी लागणार. संपूर्ण डॉक्युमेंट असतील तर नक्की तुम्ही या योजनेअंतर्गत अर्ज करू शकता. म्हणजेच की LIC विमा सखी योजना तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. वर्षाला 7,000 रुपये, दुसऱ्या वर्षाला 6,000 रुपये आणि तिसऱ्या वर्षाला 5,000 रुपये लाभ इथे या ठिकाणी दिला जातो. म्हणजेच की हा अर्ज तुम्ही ज्या महिला घरी असतात त्या तुम्ही LIC एजंट म्हणून तुम्ही हे काम या ठिकाणी करू शकता. धन्यवाद.